स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे की मी स्वतःला घडवत आहे का? की जे विचार करतात मी कोण आहे, मी काय आहे, मला काय जीवनात मला काय करायचं आहे आणि ते जे जीवनात साध्य करायचं आहे मग त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते. आपण कोणातरी दुसऱ्याकडे पाहून ठरवतो की मी कोण आहे आणि मला काय व्हायचं आहे जीवनामध्ये. ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येक जण बुद्धिमान आहेच. कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः कसा करायचा हे कळणे आणि तो करता येणे म्हणजे स्वाध्याय. व्याख्यानमालेतल्या आजच्या सत्राचे सन्माननीय अध्यक्ष, तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल की त्यांच्या बोलण्याचा शेवट करताना त्यांचा गळा भरून आला आणि मी पाहिलं की बसताना त्यांनी डोळे पुसले. इतकं ज्यांनी सन्माननीय दादांना जवळनं पाहिलंय. तुमच्याशी ते बोलताना म्हणाले की लोकांच्याच प्रश्न हाती घेऊन केलेल्या उपोषणानंतर दादा आपल्यातून गेले. ते म्हणाले 23 वर्ष झाली त्याला, पण माणूस म्हणून मला सुद्धा जाणवतंय की त्यांच्यामध्ये सन्माननीय ब्रह्मदेव दादा आत्ता सुद्धा आहेतच. हे जे माणसाचे विलक्षण ऋणानुबंध असतात, तुमचं ऐकताना मला सुद्धा भरून आलं. तिथे आनंद वाटला मला याचा की असे अध्यक्ष आत्ता लाभलेले आहेत. आम्ही तिकडून येत होतो तेव्हा सुद्धा मला सांगण्यात आलं की लोकांचे प्रश्न घेऊन त्यांनी कशा वेगवेगळ्या कायदेशीर लढाया लढले आणि त्यातून सोलापूर डीजे मुक्त झालं असेल तर मी म्हणणारे अख्ख्या महाराष्ट्राने तो आदर्श घ्यावा. तुम्ही मुलं मुली हसत होतात मजेत, हे मी पाहिलं, मजेत हसत होतात जेव्हा ते सूत्रसंचालक म्हणाले की तसा आम्ही आपला हा परिसर मोबाईल मुक्त करायचा प्रयत्न करतो. तर मग हा मोबाईल मुक्ती शिक्षण संस्थेच्या आवारात की हा मोबाईल मुक्तीचा पण आदर्श सगळा महाराष्ट्र नव्हे भारताने घ्यावा. सगळ्या माझ्या बाजूने मी एवढं सांगतो की यायच्या आधी मी माझा मोबाईल सायलेंटवर केला. असे सन्माननीय ॲडव्होकेट धनंजय मानेजी, बाळासाहेब माने, जयकुमारजी, थोडं तिकडून सोलापुरातून येता येता माझ्या कानावर आलं एक काही घरी आज दुःखद घडलं. मीही त्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोचत्या करा. माझ्या बोलण्याचा पुढचा भाग नीट ऐका. तुम्ही मुलं मुली विशेषतः म्हणतोय नीट ऐका. माझ्या काय शब्द वापरतोय नीट ऐका. ही जी मी सुरुवात केली की सन्माननीय ॲडव्होकेट धनंजय माने, सन्माननीय व्यासपीठ, माझे पुढचे शब्द आहेत आणि ज्यांच्यासाठी हे सगळं चाललंय, ज्यांच्यासाठी दादा सुद्धा जगले आणि खपले, ज्यांच्यामधून उद्याच्या सोलापूर, महाराष्ट्र आणि भारताचं भवितव्य घडणार आहे. आणि एक व्यक्ती म्हणून मी सुद्धा ज्यांच्यासाठी आलोय आनंदानी, नुसतं आनंदानी नव्हे, तुम्ही बोलवलं हा मी गौरव सन्मान समजतो. पुण्यामध्ये सुद्धा माझ्या सीईओनी मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं असं असं निमंत्रण आहे, मला डोळ्याची पापणी सुद्धा लवावी लागली नाही की जायचं आहे आपण. बऱ्याच वर्षांपूर्वी होतो मी एकदा.
त्या बऱ्याच वर्षांपूर्वी होतो तेव्हाचे मला सर्व वातावरण, त्यातलं शैक्षणिक, त्यातली प्रसन्नता चालू आहे, ते मनापासून चालू हे जाणवलं होतं. त्यामुळे मी ताबडतोब सांगितलं होतं की आपण जायचं आहे. उलट मीच तुमचा आभारी आहे की तुम्ही मला बोलवलंय आणि आपले हे ऋणानुबंध असेच पुढे चालू राहोत अशी पण मी प्रार्थना करेन. पण माझं वाक्य आहे की मुलामुलींनो लक्षात घ्या की चाललंय ते सर्व तुमच्यासाठीच चाललंय. हा स्मृती दिवससुद्धा तुमच्यासाठीच आहे. आणि मी म्हणालो, पुन्हा म्हणतोय की एक माणूस म्हणून मी जे सुद्धा तुमच्याशी बोलायला आलो हे तुमच्यासाठीच बोलायला आलो. आठवण करून देतो विचारपूर्वक काय शब्द वापरलेत की तुमच्यामधूनच उद्याच सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारताचं भवितव्य उगवून येणार आहे. तुमच्यामधूनच येणार आहे. तुम्ही म्हणजे भवितव्य आहात. हे विचारपूर्वक म्हणतोय मी. सर्वांना अर्थातच माझा पुन्हा एकदा बोलणं सुरू करताना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. शुभेच्छा ही की आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचाही उत्तरोत्तर आणखी प्रगती होत राहो, ज्यामधून आणखी हजारो मुलं मुली त्यांचं जीवन घडवोत आणि अशा त्यांच्या म्हणजे तुमच्या जीवनामधून या देशाचं सुद्धा जीवन चांगलं व्हायला भर पडो, ही शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही शुभेच्छा आहे की हे जे जिंकणारं जीवन, जिंकणारं करिअर हा छोटा मुद्दा आहे. जीवन मोठी गोष्ट आहे. त्या मोठ्या जीवन नावाच्या गोष्टीतला एक छोटा मुद्दा करिअर आहे. आपल्याला मुळे जगायचं आहे, जिंकण्यासाठी जगायचं आहे. ते जिंकणं म्हणजे काय, कोणासाठी जिंकायचं आहे हे मी तुमच्याशी थोडक्यात बोलणारच आहे. पण पहिली शुभेच्छा ही आहे की तुमची जीवनं विजयी होवोत. हा शब्द आहे, विजयी होवोत. आणि तशी विजयी होण्यासाठी पहिले मनाला हे स्वप्न पडणं सुद्धा आवश्यक आहे की हे जे मी जगते आहे हे मला जिंकण्यासाठी जगायचं आहे. इंग्लिश शब्द येतात प्ले टू विन, प्ले टू विन. पण मी तुम्हाला म्हणणार आहे, बसल्या जागी एकीकडे ऐकताय, मला वाटतंय मनापासून ऐकताय, मला वाटतंय की माझे शब्द तुमच्या हृदय आणि मेंदू दोन्हीपर्यंत पोचतायत. मग विचार करा मनाशी की आपण आपल्या आयुष्याचा जो खरंच विचार करतो आहोत, एक तर करतो आहोत का, तो जाणीवपूर्वक करतो आहोत का. आपण जे स्वतःला घडवायचं आहे, स्वतःचं जीवन घडवायचं आहे, त्या जीवनात करिअर येतं. विचारा स्वतःला की अरे आपण हे जाणीवपूर्वक करतो आहोत का आयुष्याच्या त्या त्या टप्प्याला माणूस त्या त्या गोष्टी करत असतो तसे आपण पण करतो. विचार करा नीट. मुलगा मुलगी 6 वर्षाचा झाला की आई वडील त्याला शाळेमध्ये घालतातच. विचार करा की आपण तसे आलो का. मग गाडी वर्षाच्या वर्षाला पुढच्या धक्क्याला लागत आपण केव्हा तरी साधारण वयाच्या 16 वर्षी 10वी होतो. मग विचार करतो काय करायचंय पुढे, की आर्ट, सायन्स, कॉमर्स, मेडिकल का इंजिनिअरिंग का मग पॉलिटेक्निक. आणि मग ते करत करत काहीतरी आधी डिप्लोमा मिळवला किंवा डिग्री मिळवली, मग शोधणं चालू करतो नोकरी करायची आहे, मग लग्न करायचं असतं, मग मुलं बाळ आहेत, मग त्यांचं सगळं करायचं आणि मग एके दिवशी जायचं आहे. विचार करा की आपण आपल्या जीवनाविषयी जाणीवपूर्वक विचार करतो आहोत का. त्या जाणीवेला महत्व आहे बरं का. झाडाचं एखादं वाळलेलं पान पाण्यामध्ये पडतं आणि तो झरा वाहत असतो तसं ते पान त्याच्याबरोबर वाहत जातं. आपलं जीवन म्हणजे असं ते वाळलेलं झऱ्यात पडलेलं पान वाहत जातं तसं आहे. त्या पानाला स्वतःची प्रेरणा नसते. तिला फार छान शब्द आहे अंतःप्रेरणा. ते पान नाही ठरवत मला कुठे जायचं आहे, मला कोण व्हायचं आहे, मला जीवनात काय करायचं आहे. पान नाही की मला जिंकणारं जीवन घडवायचं आहे. आपण ते पान आहोत का आपण माणूस आहोत. आणि खरंच जीवन त्यामध्ये करिअर
याचा विचार करतो की मला जिंकणारा व्हायचं आहे. तुम्हाला मी ज्या मनात ठरवल्याशा मोजक्या निवडक 3 किंवा 4 ॲक्शन पॉईंट सांगणार आहे मी तुम्हाला की काय करा. मी विचार केला जो माझ्यापाशी थोडा वेळ आहे तो उगाच मी काहीतरी तुम्हाला एक भाषण दिलं आणि माझी गाडीची धूळ उडवत गेलो असं नाही करणार आहे. तुम्हाला माझं म्हणणं आहे की आज इथनं काही घेऊन जायचं असेल की काय घेऊन जायचं मनात, तर मी जे 4 किंवा 5 कृतीचे मुद्दे म्हणणार आहे. मी त्याला विचारपूर्वक नाव दिलं आहे की जिंकणारं जीवन घडवण्यासाठी मी काय करू. त्यातला पहिला मुद्दाच आहे संकल्प. की आहे का मनाशी केलाय का संकल्प की मला जिंकणारं जीवन घडवायचं आहे. त्यासाठी मुळात मला जीवन घडवायचं आहे. घडवायचं आहे हा पण शब्द आहे की नुसतं पाण्यात पडलेल्या वाळक्या पानासारखा मी जीवन नावाच्या प्रवाहामध्ये वाहत जाणार नाहीये. तुकारामाच्या एका अभंगातली फार छान ओळ आहे, जन्माला आला नि हेला घालूनी मेला. हेला म्हणजे येरझाऱ्या. की दुर्दैवानी जोपर्यंत मन आणि बुद्धी जागी झालेली नाही आणि आपण एक चालू असतं जीवन, रोजचा दिवस उगवत असतो, पृथ्वी फिरत असते, म्हणून सूर्य उगवला की आपण उठतो, काहीतरी कामं करतो, मावळला की थकून झोपतो, तसं जीवन चालू असतं. त्या मागे जाणीव आहे का. आणि मी विचारपूर्वक शब्द वापरतोय, संकल्प आहे का. आहे का हाच माझा तुमच्याशी बोलतानाचा पहिला आणि मी म्हणणारे आजच्या करताचा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. की बसल्या जागी आपापल्या जीवनाचं आपण हे काय जगतो. खरंच विचार करा की आपण किती वाजता उठतो, काय करतो, उठल्यानंतर दात घासतो, आंघोळ करतो, काय आपल्या कॉलेजला येतो, काय करतो आपण. पण स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे की मी स्वतःला घडवत आहे का. त्या जाणीवेला महत्त्व आहे बरं का नाही तर आला दिवस काढतोय. पण मला काय व्हायचं आहे ते जे जीवनामध्ये जिंकणारा व्हायचं आहे आणि मग तसा होण्यासाठी कष्ट करावे लागतात. मला इतकं आवडलं छान सूत्रसंचालकांनी गावस्करच्या सनी डेज पुस्तकाचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितलेले 3 Ds ची त्यांनी आठवण करून दिली. आवडलं मला खूप. आपण खरंच मनाशी विचारण्याचा प्रश्न आहे की मी असा रोज आपला माझा उठतो, काय ते माझं त्या दिवसाचं आलंय म्हणून तेवढं करतो, कॉलेजमध्ये जातो, संध्याकाळी येतो. काही जण खेळत असाल का नाही मला माहिती नाही, का सध्या सगळे खेळ मोबाईलवरच. अभ्यास काय करतो. पण मनाशी विचारण्याचा प्रश्न आहे, स्वतःला मी जाणीवपूर्वक घडवत आहे का. त्या जाणीव, हा कॉन्शियसनेस की अरे माझ्या ह्या जगण्यामागे ती जाणीव आहे. ते नसेल तर आपण जीवन नेणिवेच्या पातळीला जगतो, सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस की काही नाही जगतोय, रोजचा दिवस येतो मी तसं जगतोय. आज तुम्हाला मी दादांच्या स्मृतिदिनानिमित्त तुमच्याशी संवाद करताना हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का आणि काय अर्थाने म्हणतोय. तर आम्ही सुदैवाने आमच्या लहानपणी एक गाणं म्हणायचो. तुमच्या पिढीपर्यंत ते गाणं आलंय का नाही आलंय मला कल्पना नाही आहे. मूळची ती मराठीमध्ये फटका नावाचा जो काव्य प्रकार आहे, म्हणजे असे शब्द त्याच्यात असे ठसकेबाज असतात. एक 18व्या आणि 19व्या शतकातला मराठी कवी अनंत फंदी असं नाव त्याचं. तर हा काव्य प्रकार त्यांनी निर्माण केला असं मानलं जातं. आणि मुळात मराठी भाषेकडे जो ठसकेबाजपणा आहे तो घेऊन त्यांनी त्या काव्याला आकार दिला. आम्ही एक लहानपणी म्हणायचो तो फटका हाच काव्य प्रकार आहे. त्याचा मुखडा किंवा ध्रुपद म्हणतात, असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका, घेई झोपा तो नर मेला संशय याचा धरू नका. अशा ओळीने त्याची सुरुवात. मला वाटतं ऐकतानाही तुम्हाला अशी त्यातली लय जाणवत असेल. असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका, घेई झोपा तो नर मेला संशय याचा धरू नका. 2 ओळीमध्ये कवीने खूप मोठं सांगितलं की हे जीवन काय आहे. काही नाही, काय आलोय जन्माल म्हणून जगतोय.
असार म्हणजे त्यात काय अर्थ नाही आहे, उद्देश नाही आहे, ध्येय नाही आहे. अरे काय नाही, केवळ माया हे सगळं खोटं आहे. सगळं तो मूळचा तत्वज्ञानातला अर्थ आणखी फार मोठा आहे. तो ज्यांना जाणवायला लागेल तेही जीवनाच्या बरोबर रस्त्यावरच आहेत. पण या जगण्याला काय अर्थ नाही. तर कवी सांगतोय की असलं रडगाणं गात जगू नका. घेई झोपा तो नर मेला, संशय याचा धरू नका. इथला नर म्हणजे फक्त पुरुषापुरतं नाही येते. घेई झोपा की जीवन झोपेतच काढतोय. अवघड आहे बरं का. स्वतःला विचारणे की मी जागा होऊन जगतोय का मी झोपेतच जगतोय. माझं जीवन सब किंवा अनकॉन्शियसच्या पातळीला आहे का हे जे मी जीवन जगतोय ह्याच्या मागे एक कॉन्शियसनेस आहे. ते जिंकतात जीवनामध्ये की जे विचार करतात मी कोण आहे, मी काय आहे, मला काय जीवनात मला काय करायचं आहे, आणि ते जे जीवनात साध्य करायचं आहे मग त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते. दादांचा स्मृती दिवस आहे. या निमित्ताने मी म्हणेन की दादांच्या आठवणी मनात ठेवा. थोर स्त्री पुरुषांच्या चरित्र्याचा अभ्यास करा आणि आपल्यामध्ये त्यातला एक कण येऊ दे अशी सुद्धा मी सांगतोय. त्या फटका हे जे काव्य प्रकार आहे त्याच्या पहिल्या कडव्याची ओळ आहे. फार छान आहे. मला सुदैवाने माझ्या लहानपणापासून आवडली आहे मला ती ओळ आहे. थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाची सापडे बोध खरा. की आपल्या सुदैवाने आपल्या ह्या देशामध्ये अनेक कर्तबगार थोर स्त्री पुरुष होऊन गेले जसे दादा. पण कवी आपल्याला काय आठवण करून देतोय. थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, करा अभ्यास जरा त्यांच्या चरित्राचा. आणि काय शिकायचं त्या अभ्यासामधून. काही नाही, टाळ्या वाजवल्या, हार फुलं गुच्छ वाहिली, एक स्मृती दिवस साजरा केला आणि कार्यक्रम संपला की आम्ही आमचे पुन्हा जीवन जगायला मोकळेच. तर नाही आहे. उलट कवी आपल्याला सांगतोय थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाची सापडे बोध खरा. काय सापडलं, काय कळलं त्यातनं. दादांचा स्मृती दिवस आपण करतो. त्यांनी राजकारण, समाजकारण, शिक्षण क्षेत्र या सगळ्या सकट जे जीवन जगले घेऊन काय जायचं. तर आपण त्यांच्या समान व्हावे की अरे काहीतरी एक तर गुण येऊ दे. आणि त्यांच्यामधला आणि अशा ज्या महान स्त्री पुरुषांचा आपण अभ्यास करू, त्यातले आपल्याला जे कोणी आवडतील, भावतील, प्रेरणा देतील, आपल्याला वाटेल मला यांच्यासारखं व्हायचं, त्याला म्हणायचं जिंकणाऱ्या जीवनाची साधना. मग त्या जिंकणाऱ्यात करिअर येतं. मग अशी तुमच्याशी बोलताना मी ते वाक्य बोलल्या क्षणी मला जाणवलं की तुम्हाला कळलं येते की करिअर ही त्या जीवनातली छोटी गोष्ट आहे, जीवन जास्त मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याला नुसतं जिंकणारं करिअर नाही, आपल्याला जिंकणारं जीवन. अशीच एक मला अतिशय आवडलेली गोष्ट आहे. एक क्षणभर तुम्ही कल्पना करा की माझ्याशी बोलायला आत्ता 5च मिनटं जर असती, काही कारणामुळे की काहीतरी घडलं आहे आणि तुमच्याशी बोलायचं आहे ते फक्त 5च मिनटं आहे. तर हे जे जिंकणाऱ्या जीवनाची साधना, हे मी तुमच्याशी 5 मिनिटात कसं बोललो असतो तर माझं उत्तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली असती फक्त, आणि म्हणालो असतो या गोष्टीवर विचार करा. जेवढा विचार कराल आजची दुपार, आजची संध्याकाळ, आजची रात्र, झोपताना, उद्या उठताना, तेवढा त्या गोष्टीमधून तुम्हाला तुमच्याकरता नवा नवा अर्थ कळत जाणार आहे. इतकी ती गोष्ट फार छान आहे, महत्त्वाची आहे. आपल्या सगळ्यांना गोष्ट ऐकायला आवडतं, मला माहिती आहे. त्याला वयाचं बंधन नाही आहे, सगळ्यांना आवडतं गोष्ट ऐकायला. गोष्ट म्हणली की म्हातारी माणसं पण कान टवकारून काय गोष्ट आहे. मला अतिशय आवडलेली ही गोष्ट आहे, तुम्हाला तर सांगितलीच पाहिजे, कारण तुमच्यासारख्याच एका मुलाची गोष्ट आहे. गोष्टीतला तो मुलगा आहे आणि सत्यकथा आहे, गोष्ट खरी घडलेली आहे. गोष्टीतला तो मुलगा आहे पण ती मुलगी पण असू शकते. गोष्ट सांगतो तेव्हा तो 8 वर्षाचा आहे आणि तो एका अत्यंत दरिद्री शेतकऱ्याचा मुलगा आहे. 3 मुलं त्या शेतकऱ्याला, अत्यंत दरिद्री शेतकरी.
इतकं दारिद्र्य की घालायला अंगावर धड कपडे पण नाहीत. हा बिचारा शेतकरी 2 गुंठे जमीन होती त्याची, गुंठे, हा 2 गुंठे जमीन, घरी एक गाय होती. हा लंगोटी नेसून राहायचा आणि सकाळी बायको कारभारीण पत्नीनी गुंडाळून फडक्यामध्ये दिलेला भाकर तुकडा घेऊन त्या 2 गुंठे जमिनीवर जायचा, दिवसभर राबायचा, दुपारी झाडाच्या सावलीखाली बसून खायचा, घटाघटा पाणी प्यायचा. तिची 3 मुलं, एक शेतकरी बाप आणि आई, त्यांची 3 मुलं. एके दिवशी त्यांच्या घराच्या दारात डायरेक्ट कलेक्टरची गाडी आली, जिल्ह्याचा कलेक्टर. मी तुम्हाला सांगितलं की ही सत्यकथा आहे. तुमच्या माझ्या दुर्दैवाने देशावर इंग्रजांचं राज्य होतं त्या काळातले. आपण स्वतंत्र नव्हतो, आज आहोत. अभिमान बाळगा त्याचा, पण लक्षात ठेवा की ते स्वातंत्र्य ही जबाबदारी पण आहे, की ते स्वातंत्र्य टिकवायचं असतं, त्याचं मोल समजावं लागतं. सांगतोय ती गोष्ट पारतंत्र्यातली आहे. त्या आजही चित्र आहे की कलेक्टर म्हणजे कोणतरी फार मोठा अधिकारी. त्याला पूर्वी होती लाल दिव्याची गाडी, आता बंद झाली. मी होतो तेव्हा आम्हाला मिळाली, तुम्हाला नाही मिळणार, ठेंगा. आम्हाला मिळाली. पण कलेक्टर म्हणजे काहीतरी फार मोठं पद. आणि गावाकडल्या खेडेगाव एका शेतकऱ्याच्या घराच्या दारात डायरेक्ट कलेक्टरची गाडी येऊन लागली. त्यातनं एक कारकून उतरला कलेक्टर ऑफिसमधला आणि तो त्या शेतकऱ्याला म्हणला, तुला बोलवलंय. अरे जारेच बरं का त्या शेतकऱ्यालाही, की असं त्याला आदराने बोलायचं, तुम्हाला बोलवलं, तुला बोलवलंय, कलेक्टर साहेबांनी बोलवलंय आणि तुझ्या पोरांना घेऊन बोलवलंय, 3 मुलांना घेऊन बोलवले. तो दचकलाच तो शेतकरी. मला वाटते आपण पण सामान्य माणसं आजही कलेक्टरची असो पोलीसची असो, एकदम जर गाडी आली आणि आपल्याला म्हणायला लागले तुला बोलवलंय, आपण बहुधा घाबरूच. आपण की काय चुकलं का, मी काय गुन्हा केला का, दुकानातला कुठला माल बिल न देता आणला का, का काय केलं. तर म्हणेल कलेक्टर साहेबांनी तुला बोलवलंय. बरं, अरे त्या कलेक्टर साहेबाला भेटायला जायचं तर अंगावर नीट कपडे तर पाहिजेत ना. ह्याच्या कुठं होते कपडे. घरात दारिद्र्य एवढं की धड अंगावर घालायला कपडे नव्हते. हा शेतकरी वर्षभर राबून दर महिन्याला पै बाजूला काढायचा आणि त्यातनं दिवाळीमध्ये महाकष्टानी स्वतः करता एखादी धोतर जोडी, कारभारणी करता लुगडं, मुख्य म्हणजे सगळा जीव त्या पोरांकरता मरमर मरायचे. त्यांना दिवाळीमध्ये आनंद, गोडधोड, चांगले कपडे मिळावेत असं ते जीवन होतं त्यांचं. आता जायचं कलेक्टरला भेटाल, नीट कपडे पण नव्हते. शेजाऱ्या पाजाऱ्याकडे जाऊन उधारी उसनवारी करून मागितले की जरा नीट कपडे द्या, कलेक्टर साहेबाकडे जायचं. कलेक्टरकडे गेल्यावर कळलं की त्याच्याकडे नव्हतंच जायचं. तो जिल्हा एका मोठ्या राज्यामध्ये येत होता आणि बोलवलं होतं ते डायरेक्ट राज्याच्या राजधानीमध्ये नव्हे, राजवाड्यावरच बोलवलं होतं. राजा होता आजारी. त्याच्या डॉक्टरनी सांगितलं होतं महाराज आपला शेवट आता जवळ आलेला आहे. आणि त्या राजाला नव्हतं स्वतःचं मूल. म्हणून आपल्या देशात जी पूर्वीपासून असलेली पद्धत आहे की अशा वेळी कोणीतरी एक हुशार बुद्धिमान चुणचुणीत मूल दत्तक घ्या, पुढचा वारसदार तो होईल. म्हणून त्या राजाने राज्यभर संदेश पाठवले होते की हे जे राजाचं घराणं आहे त्या घराण्यातले कोणी जर असले कुठे कुठे शोधून काढा आणि त्यातल्या मुलांना राजवाड्यावर घेऊन या. त्यामध्ये हा शोध लागला होता की त्या राजघराण्याची एक शाखा, पण आता ते दारिद्र्यात होते, शेतकरी होते, लढले होते पानिपतावर भारताकरता, पण आता घराला दारिद्र्य आलं होतं. त्या खेडेगावमध्ये 2 गुंठे जमीन घेऊन ते राहत होते, त्याची 3 पोरं. म्हणून तो संदेश आला होता की त्यांना घेऊन राजवाड्यावरच या. तुम्ही त्या शेतकऱ्याची कल्पनाच करा. मला तुमच्याशी बोलताना आता जाणवतच आहे की तुम्हाला वाटतंय आपली गोष्ट ऐकतो आपण, प्रत्येकजण आपली गोष्ट ऐकतो. गावाकडला शेतकरी एकदम डायरेक्ट कलेक्टर नाही, राज्याची राजधानी, तिचा राजवाडाच की जो प्रचंड आहे. मी पाहिलेला आहे तो. आज सुद्धा तो एक महाप्रचंड आदर्श, अतिशय उत्तम आणि वैभवाने असा उतू जाणारा राजवाडा आहे. हा गावाकडला शेतकरी की जो वर्षभर लंगोटी नेसून राहतोय आपल्या पोरांना घेऊन राजवाड्यावर. राजानी 5 जणांची एक समिती नेमली होती मुलांची निवड करायला, की वारस दत्तक म्हणून कोणाला घ्यायचं याची निवड करण्यासाठी.
म्हणजे UPSC MPSCच्या परीक्षांचा जो शेवटचा टप्पा असतो ना, इंटरव्ह्यू, त्याला असतात असे 5 जण गोलाकार बसलेले. तुम्ही समोर यायचं, ते तुम्हाला साधारण अर्धा तास काय वाटेल ते विचारतील. त्यांना पाहायचं आहे की हा अधिकारी होण्याच्या योग्यतेचा आहे का, ह्याची निवड करायची का नाही, असे ठरवणार, ते मार्क देणार. तसे राजांनी नेमले होते 5 जण, कारभारी, दिवाणजी, प्रधानजी, सेनापती आणि मुनीम. आणि यांना सांगितलं होतं असं समोर एकेका मुलाला, आपण हा जो मांडव आहे ना, ह्याच्या चौपट आकाराचा तो हॉल आहे नुसता, दरबार हॉल असंच नाव आहे त्याचं. दरबार हॉलच्या व्यासपीठावर ते असे बसलेले आणि एकेका मुलाला बोलवलं जात होतं. ती लहान लहान मुलं त्यांच्याशी काहीतरी विचारत होते. त्यांना पाहायचं होतं की चुणचुणीत हुशार बुद्धिमान कोण आहे. येणाऱ्या मुलांना जे प्रश्न विचारले जात होते त्यातला एक कॉमन प्रश्न होता, काय रे बाळ इथे कशाला आलास. किती लहान मुलं होती. कोणीतरी हा विचारायचा कारभारी, दिवाणजी, प्रधानजीपैकी की काय रे बाळ इथे कशाला आलास. हा जो शेतकरी दादा होता त्याची 3 मुलं. पहिल्यांदा तो मोठा मुलगा केव्हा तरी आतमध्ये गेला. तो 11 वर्षाचा होता. त्याला जेव्हा विचारलं काय रे बाळ इथे कशाला आलायस, त्याने असे खांदे उडवले, म्हणला कोण जणू, बा म्हणला म्हणून आलो. म्हणजे काय रे बाळ इथे कशाला आलायस, मला काय माहिती, बापाने सांगितलं म्हणून आलोय. कोण जणू, बा म्हणला म्हणून आलोय. केव्हा तरी मध्ये तो धाकटा, तो 5च वर्षाचा होता, अजून लहानच होता. तो तसा तोंडात अंगठा ठेवून डोलतच उभा होता असा. त्याला जेव्हा विचारलं काय रे बाळ इथे कशाला आलायस, त्यांनी तोंड वळवून पळूनच गेला. करत करत दिवस संपायला आला. आता हा शेवटचा तो 8 वर्षाचा मुलगा तो उरला. तो असा आत येतोय तोवर हे 5 जणांचं पॅनेल नाही, त्याच व्यासपीठावर सिंहासनावर त्या राजाच्या पत्नी त्यांना वहिनी साहेब म्हणत असत, त्या अशा उच्च आसनावर बसलेल्या होत्या. तर आता दिवस संपत आला. हा एक शेवटचा मुलगा, त्याला काय मुलाखत, त्याला वेगळे प्रश्न वगैरे काही नाही, डायरेक्ट त्या वहिनी साहेबांनी त्या मुलाला विचारलं. हे इंटरव्ह्यू घेणारं पॅनेल जे बसलं होतं ते नाही, राजाची पत्नी वहिनी साहेबांनीच डायरेक्ट आणि पहिलाच प्रश्न त्या मुलाला विचारला, काय रे बाळ इथे कशाला आलायस. आणि या मुलानी असा डावा पाय पुढे उजवा पाय मागे ठेवून छातीवर हात ठेवून उत्तर दिलं, राजा व्हायला आलोय. त्याच मुलाला निवडलं. आज आपण सगळेजण त्याला ओळखतो. बडोद्याचे सुप्रसिद्ध सयाजी महाराज गायकवाड, म्हणजे हे 8 वर्षाचं शेतकऱ्याचं पोर. यातला काय रे बाळ इथे कशाला आलायस हा प्रश्न त्या एकट्या सयाजी महाराजांना विचारला जातो असं समजू नका. काय रे बाळ इथे कशाला आलायस हा प्रश्न आपल्याला पण आहे. आणि त्या काय रे बाळ इथे कशाला आलास ह्या प्रश्नाला अनेक छटा आहेत, त्याचे अनेक रंग आहेत. काय रे बाळ इथे कशाला आलायस म्हणजे आजच्या सकाळी ह्या कार्यक्रमाला ह्या मांडवात कशाला आलायस. आणि शिक्षण प्रसारक मंडळीच्या तू ज्या कॉलेजमध्ये असशील, समजा हे पॉलिटेक्निक, त्यामध्ये का आलायस. करत करत हा प्रश्न जाऊन भिडतो, जन्मालाच का आलायस. काय रे बाळ इथे कशाला आलायस म्हणजे या पृथ्वीवर की जन्मालाच आलायस, तर काय रे बाळ इथे कशाला आलायस. आणि मग मी ज्या मुद्द्याने सुरुवात केली होती त्याचीच ही गोष्ट आहे की विचारा स्वतःशी की जेव्हा केव्हा जीवन आपल्याला हा प्रश्न विचारेल, काय रे बाळ इथे कशाला आलायस, त्यावेळेला आपलं काय उत्तर असतं आणि आपलं काय वागणं असतं. मला शंका आहे की जीवन जन्मालाच कशाला आलायस आणि तुला काय करायचं आहे जन्माला येऊन, याला अनेक जणांचं उत्तर खांदे उडवून कोण जणू बा म्हणला म्हणून आलो. की जन्माला आलायस आणि जीवनात तुला काही करायचं आहे तर काय रे तुझ्या जन्माचा अर्थ काय. काय रे बाळ इथे कशाला आलास, किती जण खांदे उडवून कोण जणू बा म्हणला म्हणून आलो असं उत्तर देतात. तर किती जण या प्रश्नाची हीट, या प्रश्नाची धग जाणवली की पाठवर उळमुळी पळूनच जातात. पण जीवन जगणे म्हणजे आहे की असं नजरेला नजर देऊन दिलेलं उत्तर आहे
राजा व्हायला आलो. राजा होण्यासाठी जगणे म्हणजे जिंकणाऱ्या जीवनाची साधना. आणि तुम्ही राजाचा अर्थ फक्त कोणती तरी खुर्ची, कोणती तरी सत्तेची जागा, अधिकाराची जागा असं नका समजू. मला गावस्करची तिथे मगाशी संदर्भ का आवडला मला, कारण की गावस्कर म्हणजे बॅटिंगचा बादशाह, आणि मग सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड, आणि मग विराट कोहली आणि रोहित शर्मा, आणि पुढे आता पाहू आणखीन कोण कसे होत राहतात. आणि अमिताभ बच्चन म्हणजे अभिनयाचा राजा, आणि लता मंगेशकर, आशा भोसले म्हणजे गाणं संगीताच्या राजा, म्हणजे राणी की सर्वोच्च. राजा शब्दाचा अर्थ केवळ सत्तेचं पद नाही आहे. आपल्या क्षेत्रात राजा असणे म्हणजे त्या आपल्या जीवनाच्या आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे म्हणजे राजा होणे. की जीवनाचं आपापलं क्षेत्र. काही जणांना पुढे UPSC MPSC द्यायची असेल, मला येताना जे 2 प्राध्यापक खूप प्रेमाने सोबत बोलत होते त्यांनी जाणीव करून दिले की सोलापुरातनं काही जण या कार्यक्रमाला म्हणून खास आलेले आहेत, आणि काही जणांना मनामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करायची. तर राजा होण्याचा अर्थ आहे मग अधिकारी उत्तम होणे. आणि यातला सुद्धा अधिकारी हा शब्द नुसता कुठले तरी पद, सत्ता याला नाही आहे. आपली जी मराठी भाषा फार छान आहे, त्याच्यात तर म्हणतात की उदाहरणार्थ कोणी बासरी उत्तम वाजवतो तर आपण म्हणतो की बासरीवर त्याचा फार मोठा अधिकार आहे. एखादा चांगला शिक्षक आहे कोणी वर्गामध्ये, आपल्याला जो कोणता विषय असेल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे, ते जर ते विषय उत्तम शिकवत असले तर ते ज्यांना कळतं ते म्हणतात की त्यांचा त्या विषयावर फार मोठा अधिकार आहे. अधिकार शब्दाचा सुद्धा अर्थ केवळ पद किंवा सत्ता नाही आहे, तर जीवन घडवण्याचं आपल्याकरता सूत्र आहे की मी जे क्षेत्र माझं असेल जीवनातलं त्यामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत होईन. जीवनाच्या आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे म्हणजे जिंकणारं जीवन. की कामाच्या जीवनाच्या माझ्या क्षेत्रात आहे, मी आपला करतोय काहीतरी, त्याला मराठीत एकाहून एक छान छान आहेत ना शब्द, पाट्या टाकणे, भंकस करतोय काम, थर्ड रेट करतोय. मी स्वतःला काय मापानी मोजणार आहे. आपण जेव्हा आपल्याकरता हे स्टँडर्ड ठरवू की मी स्वतःला काय थर्ड रेट मापानी मोजणार नाही, जाऊ दे काहीतरी झाले, जाऊ दे काहीतरी जमलंय, तर मी स्वतःकरता सेट केलेलं स्टँडर्ड आहे उत्तम आणि प्रतिभावंत. जीवनाच्या माझ्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत म्हणजे जिंकणारं जीवन. आणि मग जीवनातलं माझं क्षेत्र कोणतं, याचं सुद्धा फार सोपं उत्तर आहे, तुझ्या आत डोकावून पहा आणि तुला काय येतं, तुला काय समजतं. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, घरीदारी वावरताना असा कोणता विषय, अशी कोणती ॲक्टिव्हिटी आहे की जीमुळे तुला अशी सहजपणे समजतेच. कल्पना करा की सहज थोडा मोकळा वेळ आहे, कोणीही डोक्यावर बसलेलं नाही आहे, पण तू जे करतोयस ते तू मनापासून, तुला ते करायला आवडतं म्हणून करतोयस, आणि ते करताना तुला दमायला होत नाही, तुला वेळ काळाचं भान राहत नाही, तुला तहान भूक राहत नाही, ते तुझं क्षेत्र आहे. याला आपला फार छान भारतीय शब्द आहे स्वची ओळख. की अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख. आपण तेवढं सोडून उरलेलं सगळं करतो. आपण कोणातरी दुसऱ्याकडे पाहून ठरवतो की मी कोण आहे आणि मला काय व्हायचं आहे जीवनामध्ये. तर कोणतरी सांगतं की डॉक्टर होणे म्हणजे चांगलं करिअर. डॉक्टर होण्यासाठी आधी 10वीमध्ये खूप मार्क पाहिजेत, 11वी सायन्सला मिळाला पाहिजे प्रवेश, 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेतलं पाहिजे, आणि आता तुमची मागल्या जन्मातली पापं एवढ्यावर संपत नाहीत. एवढं सगळं केलं तरी मेडिकलची एक एंट्रन्स एक्झाम आहे नीट नावाची, ती दिली पाहिजे बस. तर घोडं राजापूरच्या गंगेत नाहीलं म्हणून समजायचं. कोणतरी दुसरा सांगतो इंजिनिअरिंग चांगलं करिअर आहे. मग सेम की इंजिनिअरिंग असेल तर आधी 10वीत खूप मार्क, 11वीला सायन्स,
12वीला PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि मग पुढे इंजिनिअरिंगची पण एंट्रन्स आहे. हे सगळे गैरसमज आहेत. तुम्हाला मी आजच्या सकाळी बोलताना एकदम शास्त्रशुद्ध आता सिद्ध झालेलं सूत्र सांगतोय. ते म्हणजे ज्याचा मेंदू शाबूत आहे, अट एवढीच आहे की मेंदूला काही इजा नाही झालेली. ती असेल तर गोष्ट वेगळी. ती असेल तर माझं म्हणणं उलट आपल्याला अशांशी अधिक प्रेमाने अधिक करुणेने वागता आलं पाहिजे. पण आपण सगळे की मेंदू नीट आहे, मेंदूला इजा जखम झालेली नाही आहे. तर आता शास्त्रांनी सिद्ध केलेलं सूत्र आहे की ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येकजण बुद्धिमान आहेच. बुद्धिमत्तेचा मक्ता कोणाही विशिष्ट जात पात धर्म पंथ भाषा प्रदेश लिंग यांना दिलेला नाही आहे. जो माणूस म्हणून जन्माला आला आणि तुझा मेंदू जर नीट आहे, त्याला काही इजा झालेली नाही, तर तू बुद्धिमान आहेसच. पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. माणूस आणि तुम्ही मुलं मुली म्हणजे छापाचे गणपती नाही आहात की सगळ्यांना एकाच साच्यात घाला आणि असं पट्ट्यावरनं पलीकडे टपाटपा त्या साच्यातनं त्यांना बाहेर काढा. जिंकणारं जीवन हा प्रत्येकाला हक्क आहे. त्यासाठीचं टॅलेंट प्रत्येकाकडे आहे. पण प्रत्येकाला कुठल्या तरी वेगवेगळ्या विषयातलं कळत असतं. आपण शोधायचं असतं आपल्याला कशातलं कळतंय. त्याला आपला फार छान भारतीय शब्द आहे स्वची ओळख. की अरे तू स्वतःला ओळख. मला काय येतं, मला काय समजतं, माझा जीव, माझं मन, माझी बुद्धी सहजपणे कशात रमते, काय करताना मला थकल्यासारखंच वाटत नाही आणि समोर काय विषय आल्यावर मला अरे हा विषय मला मुळे असा सहजपणे कळतोच आहे. त्या सगळ्याचा अर्थ आहे ते तुझं क्षेत्र आहे, तुझ्याकरता ते चांगलंच आहे. आता तुझं काम आहे त्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत हो. याला मी जे शैक्षणिक काम करतोय त्याच्यामध्ये मी नाव ठेवलं ही विचाराची त्रिसूत्री आहे. की हे जिंकणारं जीवन घडवायचं आहे मला. या त्रिसूत्रीच्या आधी मी सांगितला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पहिला मनामध्ये तो संकल्प हवा. पहिला माझं म्हणणं आहे आज इथनं निघायचं असेल तर अजून मी तुम्हाला 3 मुद्दे सांगणार आहे, ते ॲक्शन पॉईंट आहेत. पण आधी सांगतोय की आज इथून निघताना बाकी काही नाही कळलं. समजा कोणतरी आले होते, काहीतरी माईकच्या मागणं बोलले बुवा आणि मग गेले त्यांच्या गाडीमध्ये बसून, काही नाही कळलं. एवढं जर कळलं की मला जिंकणारं जीवन जगण्याचा मी संकल्प सोडतोय. आज हा जो दादांचा पवित्र स्मृती दिवस आहे तो मी कसा साजरा केला तर नुसताच एका कार्यक्रमाला जाऊन बसलो, ऐकलं भाषण, फार तर टाळ्या वाजवल्या वगैरे, ते ठीक आहे. पण खरंच मनाला हा प्रश्न पडणे त्याचं उत्तर की मी जिंकणारं जीवन घडवण्याची साधना करणार आहे. याला आपला फार छान मराठी शब्द आहे संकल्प. आणि किमान आज प्रत्येकाने जर मनाशी तो संकल्प केला की हो मी जिंकणारं जीवन घडवणार आहे आणि त्यासाठी तपश्चर्या करणार आहे. तो पण आपला छान भारतीय शब्द आहे तपश्चर्या. त्याला तपश्चर्या करावी लागते. ते नुसतं संकल्पाने होणार नाही. संकल्प म्हणजे ठिणगी आहे की आता अंतःकरण पेटून उठलं, पण त्याला दिशा नीट द्यावी लागते, योग्य कष्ट घ्यावे लागतात आणि कृतीची जोड द्यावी लागते. त्याला आपला छान भारतीय शब्द आहे तपश्चर्या. तर मग ही जिंकणारं जीवन घडवणारी तपश्चर्या कशी करायची याचे मी तुम्हाला 3 ॲक्शन पॉईंट सांगतोय. ॲक्शन म्हणजे की हे करा, आपल्या जीवनात हे करा आणि मग जादू काय होते बघा. मी तुम्हाला म्हणणार आहे की पहिला लक्षात ठेवायचा आहे की संकल्प, आयुष्याविषयीचा संकल्प की हो मी जिंकणारं जीवन घडवणार आहे माझं, हा संकल्प. आणि त्यासाठी माझ्या जीवनात प्रत्यक्ष काय करू तर मी तुम्हाला किमान 3 गोष्टी सांगतो की ह्या करणं चालू करा. केव्हापासून? जमलं तर आजपासनं, पण फार तर फार उद्याच्या सकाळपासनं. की आतली गाठ खुलली, आपला आतला दिवा लागला, पेटला. तो जो संकल्प आहे त्यांनी आपल्या जीवनाचा गाभारा प्रकाशित झाला आणि माझं ठरलं की अशी मला तपश्चर्या करायची आहे.
तर माझ्या जीवनात मी काय करू चे मी तुम्हाला 3 मुद्दे सांगणार आहे. त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नियमित योग. हा ॲक्शन पॉईंट आहे. हा ॲक्शन पॉईंट आहे की आपल्या जीवनात रोज, आणि माझं म्हणणं आहे सरासरी 25 ते 30 मिनटं पण प्रत्यक्ष योग केला पाहिजे. तो ज्याचा त्यांनीच करावं लागतं, की ज्यामध्ये सूर्यनमस्कार 10 किंवा 12 आकड्याचे असतात. त्याचंही एक शास्त्र आहे, त्या सगळ्यामागे विज्ञान आहे. पण अंग मोकळं करून घेतल्यानंतर पोट मोकळं पाहिजे. शक्यतो सकाळची वेळ, दिवसात केव्हाही चालतं पण सगळ्यात चांगली सकाळ आणि संध्याकाळची आहे. आणि अंग मोकळं करून घेतल्यावर खरं म्हणजे 12 सूर्यनमस्कार. पण जर खरंच ठरवलं की मला करायचं आहे माझ्या जीवनात हे, तर निदान सुरुवात 4नी करावी. अंग वळावं लागतं, त्याला शिकून घ्यावं लागतं, शिकवता येतं. सूर्यनमस्कार काही निवडक आसनं आहेत की जी सर्वांनी केलेली चालतात आणि सुरुवात सोप्या आसनांनी करावी. त्यानंतर ज्याला म्हणतात प्राणायाम, असे पहिले 3 प्रकार आहेत की जे सर्वांनी केलेले चालतात. पुढचे करायला कोणीतरी तुम्हाला ते नीट शिकवलं पाहिजे. पण हे पहिले 3 प्रकार आहेत. त्या प्राणायामाच्या पहिल्या 3तला तर पहिला प्रकार आहे फक्त श्वासावर लक्ष देणे. हाच प्रकार आहे. बसल्या बसल्या विचार करा की आपण खरंच जाणीवपूर्वक देतो का रे श्वासाकडे लक्ष? श्वास चालू असतो दिवसभर, त्याला प्राणायाम नाहीत म्हणत. मग पण मी जेव्हा जाणीवपूर्वक फक्त श्वासाकडे लक्ष देतो, तुम्ही सहज तुम्हाला जाता जाता एक गंमत आणि एक एक्सरसाइज पण सुचवतो. पहा तुम्ही करून केव्हा तरी, की दिवसभर वावरताना तुमच्या मनामध्ये काय चालू आहे. कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी आनंद आहे, कधी यश आहे, कधी अपयश आहे, कधी आपण संतापलेलो आहे, कधी कोणाबद्दल खूप मनापासून प्रेम वाटतं आहे. असं जेव्हा जेव्हा थोडे थांबा आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्या आणि गंमत बघा काय होते. तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असलं काही कारणाने, चिडचिड होत असेल काही कारणाने, काही नाही, फक्त हात तिथे थांबा आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्या. लक्ष, कॉन्शियसनेस, फक्त श्वासाकडे लक्ष. आणि बघा तुमचं स्वतःवर नियंत्रण येईल की तो राग तुमचा ताबा नाही घेणार आहे. प्रचंड राग आला आहे, कळतंय मला माझ्या तोंडून, आता नाही तर मी काहीतरी वेडवाकडं बोलणार आहे. अशा वेळी मी फक्त श्वासावर जर लक्ष दिलं तर आपल्या शहाण्या पूर्वजांना जादू कळलेली होती. त्यामुळे श्वासाचा कॉन्शियसनेस, लक्ष देणे श्वासाकडे, हाच एक प्राणायामाचा प्रकार आहे. त्याच्या एक पाऊल पुढचं आहे दीर्घ श्वसन म्हणतात त्याला. त्याचा पूर्ण श्वास सोडून छाती मोकळी करून घे आणि मग सावकाश पण दीर्घ श्वास आत घ्यायचा आणि तो तितकाच सावकाशाचा, भस्कन नाही सोडायचा आणि आत घेतलेला रोखूनही नाही ठेवायचा, पण तितकाच सावकाश तो सोडत आणायचा. असा दुसरा दीर्घ श्वसन. आणि तिसरं, सुदैवाने सध्या ते सर्वत्र उपलब्ध आहे. अगदी योग शिकायला परिसरात मोबाईल वापरायला परवानगी दिली तर मोबाईल यूट्यूबवर तुम्ही पहिलं हे शोधू शकता. त्या प्रकाराला नावे अनुलोम विलोम. माहिती असतं सगळ्यांना बहुधा तो. हे नाकपुडी, एक नाकपुडी बंद करायची, दुसऱ्या नाकपुडीने पूर्ण श्वास सोडायचा, त्यांनीच आत घ्यायचा, मग ती नाकपुडी बंद करायची, दुसऱ्या नाकपुडीने सोड. याला सुख प्राणायाम नाव आहे, सहज प्राणायाम नाव आहे, शास्त्रशुद्ध शब्द आहे अनुलोम विलोम प्राणायाम म्हणून नाव आहे. पार 2020-21 मध्ये सगळ्या जगाला जो कोरोनाचा त्रास झाला त्या काळात सुद्धा शास्त्रज्ञांनी सांगितलं की योग आणि त्याची शिस्त पाळून हा नियमित केलेला प्राणायाम प्रतिकारशक्ती वाढवतो आपलं. आणि मग सूर्यनमस्कार, आसनं आणि प्राणायाम ह्या प्रोसेसचा शेवट ध्यानाने झाला पाहिजे. ध्यान, मेडिटेशन, ध्यान. काही जण फक्त ध्यान करतात, काही केलं तरी चांगलंच आहे, पण त्याच्या मागे जे शास्त्र आहे आणि त्याच्या आपल्या व्यक्तिमत्वाला जर उत्तम रिझल्ट्स मिळालेले हवे असले तर पॅकेज हे नीट पाहिजे. आणि मी तुम्हाला आज तुमच्याशी भेटतोय तेव्हा सांगतोय की करण्याची कुठली एक गोष्ट जर असेल, डोळे मिटून निशंकपणे तुम्हाला सांगतोय की आपल्या जीवनात नियमित योग करा. शिक्षण संस्था म्हणून माझी विनंती राहील, माझा आग्रह राहील की ते मुलामुलींना शिकवण्याची काही व्यवस्था असली, केली तर मुलांचं आणखी त्याच्यात भलं पण होणार आहे.
मी जे शैक्षणिक काम चालवतोय त्याच्यात मी करतोच हे सर्व, पण आपल्या जीवनात जिंकणारी साधना करायची असेल तर ॲक्शन नंबर 1 आहे, तुझ्या जीवनात नियमित योग कर. सुदैवानी सगळ्या जगाला जाणीव होत चालली. 2015 पासून आता सगळं जग, म्हणजे आत्ता 2025ला झाला 11वा होता जागतिक योग दिवस. तो पुढाकार भारतानेच घेतला होता आणि युनायटेड नेशन्सनी मान्य केलं आणि 21 जून हा ठरला जागतिक योग दिवस. जगातल्या सर्व देशांमध्ये तो होतो. लक्षात घ्या की त्याचा धर्मपंथाशी काहीही संबंध नाही. छान, मला तर आता मग भरूनच आलं. मला इतकं आवडलं मला इथे देण्यात आली चिठ्ठी की पॉलिटेक्निकमध्ये दररोज अर्धा तास मेडिटेशन आणि इथला तर शब्द आहे सुदर्शन क्रिया. बस माझं काम झालं. माझं इथे करतात हीच आनंदाची गोष्ट आहे. ही सुदर्शन क्रिया म्हणजे मग आर्ट ऑफ लिव्हिंग, आणि त्याचे टीचर मग इथे असलेच पाहिजेत की जे शिकवतात. आपल्या जीवनात रोज नियमित करा. मी तुम्हाला इथं गॅरंटी हा शब्द वापरून सांगते की चिकाटीने एवढी एक गोष्ट नीट करा, बघा तुमचं जीवन आनंदी आणि यशस्वी होतं का नाही. ते जगण्यासाठीची जी शक्ती आहे ती तुझ्या आतच आहे, ती बाहेर कुठे नाही आहे. तुला का वाटतं आत्ता मला दुःख आहे, आत्ता मला अपयश आहे वगैरे, कारण तू ती तुझ्या आतली शक्ती विसरलायस. आहे ती सर्व शक्ती तुझ्या आत आहेच. खरंच बघा तुम्ही ही सुदर्शन क्रिया करणे आणि तुम्हाला आवडीने जे कुठला योगाचा प्रकार समजा कराल, तो जो करत असाल ना, करणाऱ्यांनाही मी काय बोलतोय कळेल की अनेकदा त्यावेळी जीवनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं असं योग करत असताना आतून येतात. ती कुठून बाहेरून नाही येत. ती कोणीतरी दुसरा प्रवचन देतोय त्यातून नाही, आपल्यालाच कळतं. आपल्याला वाटतं माझ्या जीवनात काहीतरी एखादी मोठी फार अडचण आहे, कोणतं तरी फार मोठं दुःख आहे, मला कोणतं तरी मोठं अपयश मिळालेलं आहे, आता काय करू. ते आता काय करूची उत्तरं आतनं येतात. आणि मला आनंद वाटलाच की हे उत्तम जे करतायत त्यांचं पण भलं आहे. आणि मुलामुलींनी सुद्धा रोज ही खरंच ही सुदर्शन क्रिया नियमितपणे, तिला 25 मिनटं लागतात. ते सुदर्शन क्रियेचं जे शास्त्र आहे सर्व पाळल्यानंतर, तर ती नियमित करा. एक ॲक्शन पॉईंट हा आहे. दुसरा ॲक्शन पॉईंट आहे, त्याला मी शब्द दिलाय स्वाध्याय. स्वाध्याय, स्वाध्यायाचा अर्थ आहे समोर येणाऱ्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः कसा करायचा, तो करता येणे म्हणजे स्वाध्याय. की मला एखादा विषय समजावून घ्यायला, मला दरवेळी काहीतरी वर्गात बसलो, कोणतरी मास्तर आले, त्यांनीच आपल्याला सांगितलं, काय लिहून घे तेही सांगितलं, मी ते लिहून घेतलं, घरी जाऊन घोकलं, पेपरवर ओकलं, मार्क 10 पैकी 9, पण विषय कळण्याच्या नावाने शंख, तर जीवनात आपण पुढे जाणार नाही. स्वाध्यायाचा अर्थ आहे कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः कसा करायचा हे कळणे आणि तो करता येणे म्हणजे स्वाध्याय. इथे आठवण करून देतो की अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकी अभ्यास आहे असं सुद्धा समजू नका. तुमच्यातला कोणी जर कोणत्याही खेळामध्ये उत्तम असेल, आणि ते खेळ सुद्धा कोणी कबड्डी खो खो असू द्या, किंवा कोणी क्रिकेट व्हॉलीबॉल फुटबॉल असू द्या, किंवा कोणी ॲथलेटिक्स जिम्नॅस्टिक्समधलं काही करतोय असू द्यात, तर त्याच्या सरावाला सुद्धा भारतीय विचारामध्ये हजारो वर्ष अभ्यासच म्हणतात. इथे ज्या गावस्करचा उल्लेख झाला, तो मुंबईला शिवाजी पार्कवर तासनतास नेट प्रॅक्टिस करत असे. कितीही ग्रेट झाला तरी त्याची ती नियमितपणे चालणारी प्रॅक्टिस कधी थांबली नाही. त्या नेट प्रॅक्टिसला सुद्धा अभ्यासच म्हणतात. आणि उद्या कोणाला तुमच्यातल्या वाटलं की मला कुठल्याही नृत्य प्रकारातला उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं, की कोणी म्हणाला भरतनाट्यम शिकायचं आहे, कथ्थक शिकायचं आहे, कोणाला वाटलं नाही मॉडर्न डान्स आहे कुठलाही प्रकार, तर मग त्या नृत्याचा तासनतास सराव यालाही आपल्या विचारात अभ्यासच म्हणतात. आणि कोणाला गळा मिळालाय चांगला, तो मिळाल्याचं कळल्यामुळे त्यांनी ठरवलं की हे जे वरदान मिळालेलं आहे त्यावर जीवन माझं बांधतो, तर मी गायला, मला गाता उत्तम आलं पाहिजे.
तर जे 51 महान गायक आहेत ते कितीही महान झाले तरी रोजचे त्यांचे 1 किंवा 2 तासांचा रियाज असतो त्यांचा. त्याला आपला शब्द आहे रियाज, म्हणजे सराव, त्याला अभ्यासच म्हणतात. असा जीवनाच्या आपापल्या क्षेत्राचा अभ्यास आणि तो स्वतःला करता येणे म्हणजे स्वाध्याय. आणि खरंच या अभ्यासाची अनेक कौशल्य आहेत. भारतीय विचारात तर याला हजारो वर्ष महत्त्व आहे, हजारो. आपली जी प्राचीन शिक्षण पद्धतीला गुरुकुल पद्धत म्हणतात. आणि एखादा मुलगा मुलगी गुरुकुलात जाऊन 12 किंवा 18 वर्ष शिकला आणि आता तो मुलगा मुलगी त्याच्या जीवनात जाऊन त्याचं पुढचं जीवन जगणार आहे, तर गुरुकुलातून त्याला निरोप देताना गुरु एक प्रार्थना सांगायची त्याला. ती आपल्या वेदापासून चालत आलेली आजही तीच प्रार्थना लागू आहे. आणि ती प्रार्थना माझं म्हणणे तुम्हालाही माहिती आहे, कारण की भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते हे आपल्या वेदामधले उपनिषदात आहे. आणि मग हा शिक्षण पूर्ण करून जो गुरु आता विद्यार्थी आता परत जातोय त्याला गुरु काय सांगायचा नीट ऐका. सत्यम वद, खरं बोल. धर्मम चरतो, धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या अर्थाने नाही आहे. धर्म म्हणजे तुझं कर्तव्य, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे आपली ड्युटी, धर्म म्हणजे नीतीने वागणं. जीवनातलं तुझं काम उत्तम आणि प्रतिभावंत कर, याला धर्म म्हणतात. आणि स्वाध्यायान मा प्रमदाः अशी ती प्रार्थना आहे. गुरु काय सांगायचा विद्यार्थ्याला की माझ्याकडचं तुझं शिक्षण पूर्ण झालं, तुझ्या जीवनात परततोयस काय, आता तू विवाह करशील, जॉब करशील, तुझा बिझनेस करशील. स्वाध्यायान मा प्रमदाः. शिक्षण संपलं असं समजू नको, शिक्षण कधीही संपत नसतं. आता तू आत्तापर्यंत माझ्या इथे शिकत होतास आणि मी माझ्या परीने सांगत होतो, पण तुझा स्वाध्याय कायम चालू राहू दे. हे जे भारतीय विचारात स्वाध्यायाला हजारो वर्ष महत्त्व आहे, ते आजच्या तारखेला तर पूर्वी कधीही नव्हतं एवढं महत्त्व आता आलेलं आहे. पूर्वी कधीही नव्हतं एवढं महत्त्व आता आलेलं आहे. कारण आपल्या भोवतीचा काळ अतिशय वेगाने बदलतोय. आत्ता गोष्टी अतिशय वेगाने बदलत आहेत. इथं गमतीने मगाशी मोबाईलचाही उल्लेख झाला. मोबाईलचा आपण एक मॉडेल वापरतो, आपला डेटा त्याच्यावर सगळा देतो, त्याच्याशी जुळवून घेतो, तोवर दुसरं मॉडेल येतं, तिसरं येतं, चौथं येतं. आणि आता तर आला जो जमाना, जो तुम्ही मस्त उद्या ऐकणार आहात विषय, तो मला माहितीच आहे की तो तुम्ही उत्तम ऐकणारच आहात. आणि बघा तुम्ही तो उद्या जो बोलणार आहे तुमच्याशी, तो सुद्धा हेच पुढे चालू ठेवतो का नाही. ते आता आलेल्या जमान्याचं नाव आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपल्या मोबाईलवर पण आला. आता मोबाईलची मॉडेलसुद्धा आली AIची. हा जो आपल्या भोवती प्रचंड वेगाने बदल होतो आहे आणि आपलं काम आहे नुसतं त्या वेगाशी जुळवून नाही घ्यायचं आहे, नुसता तो वेग समजावून नाही घ्यायचा आहे, आपल्याला त्या वेगाचं नेतृत्व करायचं आहे. AIचा कालखंड आला. उद्या तुम्ही तो विषय ऐकाल. ऐका सगळे जाणीवपूर्वक. मी आठवण करून देतो तुम्हाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही या भ्रमात राहू नका की हे कुठेतरी पुण्या मुंबईकडे घडतंय किंवा न्यूयॉर्क वॉशिंग्टनमध्ये घडतंय. इथे कुमठ्यामध्ये सुद्धा घडतंय. तुम्हाला कळलं किंवा नाही कळलं तरी त्याचे परिणाम आपल्या जीवनावर पण होणार आहेत. आणि मग आपल्याला जिंकणारं जीवन जगायचं असेल तर अरे हे काय बदल घडत आहेत कळले पाहिजेत. त्यांचा स्वतःला अभ्यास करता आला पाहिजे. ते आत्मसात करतं. कसे करणार आहात तर उद्याचा जो वक्ता बोलेल तुमच्याशी, तो पुस्तकं सांगेल तुम्हाला अनेक, वाचायचे आपणच आहेत ना, करायचा अभ्यास आपणच आहे. त्याला नाव आहे स्वाध्याय. आणि आपल्या जीवनामध्ये समोर येणाऱ्या कोणत्याही विषयाचा स्वतः अभ्यास करता येण्याचं कौशल्य म्हणजे स्वाध्याय. आणि जिंकणाऱ्या जीवनासाठी मी काय करू माझ्या जीवनात, याचा माझा तिसरा आणि आजचा शेवटचा मुद्दा. त्याला आपला मराठी छान शब्द आहे कार्यसंस्कृती, असा मी वापरतो त्याला शब्द. कार्यसंस्कृती. इंग्लिश शब्द आहे वर्क कल्चर. पण कार्यसंस्कृतीचा एकदम सोपा अर्थ आहे आपण जे जीवनात काम करणार
ते उत्तम कसं करायचं हे कळणे म्हणजे कार्यसंस्कृती. की माझ्या जीवनात मी जे स्वतःला ओळखून क्षेत्र निवडीन आणि असं कुठलं तरी किमान एक क्षेत्र आणि त्यामध्ये मला उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे, तर ते जीवनामध्ये मी जे काम करणार आहे ते उत्तम करता येणे, हे अंगी बाणणे, ही सवय बनणे, तो स्वभाव बनणे की मी करतो तर उत्तमच करतो. दिलेला शब्द पाळणे, वेळ पाळणे, कामं करण्याचं जे कौशल्य असतं की आपल्यावर एखादी जबाबदारी पडली तरी किंवा आपण एखादी जबाबदारी स्वीकारली तरी, पण एकदा जीवनामध्ये ते करायचं आहे ना, तर मग ते काम उत्तमच केलं पाहिजे. याला म्हणायचं कार्यसंस्कृती. याची कौशल्य खूप आहेत की अशा प्रकारे उत्तम काम कसं करायचं. तुम्ही पहा की वेळोवेळी त्या त्या पदावर वेगवेगळे अधिकारी येऊन जातात सुद्धा. ते अधिकारी आहेत याचा अर्थ त्यांनी कुठली तरी परीक्षा पार केली म्हणून झालेले आहेत ना. पण आपण समजा सोलापूर जिल्ह्याचा जरी विचार केला, मलाच खात्री आहे की ज्येष्ठ व्यक्तींना जर विचारलं की तुम्हाला कोण आठवताय तो सांगा, अधिकारी कोण आठवतायत सांगा, तर मला वाटतं की सोलापूर कधी एक पूर्वी रमानाथ झा नावाचे IAS अधिकारी होऊन गेले. पंढरपूर सगळं उत्तम करायचं काम त्यांनी हाती घेतलं होतं. त्यांनी मान डोलावली की त्यांना आठवतायत. म्हणजे दुसरे एक काही काळ कलेक्टर होते DK जैन म्हणून, दिनेश कुमार जैन, DK जैन. आपला जो सिद्धेश्वर मंदिराचा सगळा कायापालट आहे परिसराचा सोलापूरमधल्या, तो हे DK जैन पुढे महाराष्ट्राचे मुख्य सचिव पण झाले. पण जिल्ह्याचा कलेक्टर, CEO, जिल्ह्याचा SP पोलीस अधीक्षक आणि अशा महापालिकेचा आयुक्त येतात की माणसं. काम काय केलं? ते काही ठसा उमटवला का? तुझ्या कामाचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये तू उत्तम आणि प्रतिभावंत काही केलंस का? तर त्याला म्हणायचं की ते जिंकणारं जीवन आहे. आणि त्यासाठीच्या तिनातलं हे तिसरं सूत्र आहे की माझ्यावर जी जबाबदारी, दोनच प्रकार आहेत जबाबदारीचे, मी स्वीकारतो तरी किंवा माझ्यावर पडते तरी, या पलीकडे तिसरं काही नाहीच आहे. जीवनात आपण काही जबाबदाऱ्या ठरवून स्वीकारतो, आपण मान्य करतो की हो, समजा की UPSC दिली, परीक्षा पार झाला आणि IAS ला निवडला गेला, तर त्याचा अर्थ आहे तू जबाबदारी स्वीकारली आहेस. आता तुझं काम आहे स्वच्छ आणि कार्यक्षम असा या भारत देशाचा कार्यकर्ता म्हणून तू काम केलं पाहिजेस. तर आपण स्वीकारलेली तरी जबाबदारी, पण जीवन कायम असं नाही आहे. मला पूर्ण भान आहे की अनेकदा जीवनामध्ये काही जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडतात आणि त्या कराव्याच लागतात. हे आहे जीवन. असं आहे की नाही, काही वेळेला अंगावर जबाबदारी येऊन पडतात, ती इच्छा असो किंवा नसो. मग ती जबाबदारी पेलण्याची कुवत आपल्यामध्ये असो किंवा नो, आता तुझ्यावरती पडलेलीच आहे जबाबदारी, आणि मग पडली आहे ना, तर आता ती करायची तर उत्तमच करायची. आणि कोणतंही काम उत्तम करण्याचे अनेक कौशल्य आहेत. आज तुमच्याशी बोलायला मला मिळालेली संधी, मी एवढं म्हणेन की पुढे आपण ती कौशल्य शिकू पण यात. पण आज जर इथनं उठताना हे मनात ठरवून उठलो की हो, मी जिंकणारं जीवन जगण्याचा संकल्प करणार आहे आणि त्यासाठी माझ्या जीवनात या 3 गोष्टी, योग, स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती, तर तुमची वाटचाल जिंकणाऱ्या जीवनाची होणार. आणि मग ते जिंकणार जीवन नुसतं तुमचं नाही, तुमचं घर, तुमचे आई वडील, नातेवाईक करत करत हा सोलापूर जिल्हा, हा हे महाराष्ट्र, हा भारत देश, याच्या करताचं असामान्य कर्तृत्व तुमच्यामधून होईलच. तशा कर्तृत्वाच्या सर्व शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमचा निरोप घेतो. सोशल मीडियाचा करिअर घडवण्यात सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो? वेळ वाया घालवायला काहीतरी इंस्टाग्रामवरची रील आणि याहून अधिक भंकस याला वापरायचं आहे का? सर्व प्रकारचं ज्ञान सुद्धा त्याच मीडियावर आहे. आणि तुला अभ्यास करताना स्वाध्यायाचं सुद्धा साधन, तुला कुठला तरी प्रश्न पडलाय, पटकन उत्तर शोधायचं आहे, तर तेही सोशल मीडियावर मिळू शकतं. मी म्हणेन की आपण त्याच्या सोशल मीडियात वाहवत जाता कामा नये,
तर सोशल मीडियाचा उपयोग आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या करिअरचा विकास करून घ्यायला करता येईल अशा रीतीने तो वापरा. यशस्वी करिअरसाठी विद्यार्थ्यांनी कोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे? ही कौशल्य शिकून घ्या आणि जीवनात आणा. योग की जे सुदैवाने इथे शिकवलंच जात आहे, स्वाध्याय आणि कोणतंही काम उत्तम कसं करायचं याचं कौशल्य. ठीक आहे. मला राहवत नाही म्हणून एक गोष्ट मी म्हणतोय, त्या दोघी मुली जे बोलल्या यांनी आपली ओळख इंग्लिश मधूनच करू त्याला सुरुवात केली. माय नेम इज सो अँड सो. माझा प्रश्न आहे कशाबद्दल इंग्लिश मध्ये? या दोघींना कमी नाही लेखत आहे बरं का, पण मी आता तुम्हाला जाणीव करून देतोय की कळत असेल किंवा नकळत कुठेतरी आपल्या सगळ्यांना इंग्लिशची गुलामी म्हणजे काहीतरी फार मोठं. तुम्हाला मी माझ्या जबाबदारीचा भाग म्हणून सुद्धा जाणीव करून देतोय की माझ्या म्हणण्याचा अर्थ इंग्लिशचा काही द्वेष करा, इंग्लिशचा काही दुरावा असा अजिबात नाहीये. उलट आहे की इंग्लिश सुद्धा उत्तम आलं पाहिजे, पण ते आपली मराठी कच्ची न करता. आणि शिवाय मनाने हे गुलाम न होता की इंग्लिश म्हणजे लय शाणा आणि मराठीमध्ये काहीतरी सांगतो म्हणजे हेळपट आहे. फार गैरसमज आहे. तर मी ह्या बोलल्याच्या निमित्ताने आणखी एक मस्त सूत्र बोलून घेतोय. मी जे शैक्षणिक काम करतोय त्याच्यात आम्ही ते पाळतो. आम्ही त्याला नाव दिलंय द्विभाषा सूत्र असं नाव आहे त्याचं. मी प्रभुत्व हा शब्द वापरतोय, कमांड ओव्हर 2 लँग्वेजेस. तेव्हा मी इंग्लिशच्या अजिबातच विरुद्ध नाहीये. इंग्लिश यावं, आलं पाहिजे, पण ते आपली आई, आपली माती कुठून उगवून आलो हे न विसरता आलो.